नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ड्रग्ज आणि तरुणाई यांचं घट्ट होत चाललेलं नातं हे सध्या पोलीस आणि पालक या दोघांचीही डोकेदुखी बनले. केमिकल ड्रग्ज बनवणं सध्या एवढं सोपं झालंय की टिचभर खोलीमध्ये करोडो रुपयांचे ड्रग्ज अगदी सहज बनवले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या ड्रग्जचा मागोवा घेणं यंत्रणांनाही सहजपणे जमत नाहीये. पण ड्रग्जची ही समस्या आता फक्त व्यसनाधीनतेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ती जीवघेणी बनलीये. ड्रग्जचा ओव्हरडोस झाला म्हणून मुंबईमध्ये दोघांचा मृत्यू झालाय. मुंबईतल्या एका कॉन्सर्ट दरम्यान ही घटना घडलीय. आणखी एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या कॉन्सर्टमध्ये हजारो तरुण तरुणी आले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी ड्रग्जचं सेवन केलं असल्याचा आरोप आता होतोय. हे ड्रग्ज नेमकं काय होतं, ते किती प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं, याबाबतचा अहवाल अजूनही आलेला नाहीये. पण या कॉन्सर्टच्या आयोजकांसह एकूण 5 जणांना पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केली आहे. पण सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की या सगळ्यांपर्यंत हे ड्रग्ज इतक्या सहजपणे येतं कसं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या गोरेगावमधलं नेस्को सेंटर. अनेक आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन, राजकीय मेळावे, भव्य सोहळे यांच्या शानदार आयोजनासाठीचं हे खास ठिकाण. शनिवारी याच नेस्को सेंटरमध्ये एका म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कॉन्सर्टमध्ये आलेले 3 तरुण तरुणी कॉन्सर्ट दरम्यान बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यातल्या एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे हा मृत्यू झाल्याचं समोर आलं. आता या घटनेवरून विरोधकांनी सरकारला जाब विचारलाय. तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे, मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आणि मला कळत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती नाही अंमली पदार्थ कोण विकतं. तुम्ही हॉकर्सवर कारवाई करायला पुढे असता, पण तुम्ही ड्रग्सवाल्यांवरती कारवाई करायला पुढे नसता. देशामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात ड्रग्स येतो आणि तरुण पिढी दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्याला बळी पडत चालली. कायदा सुव्यवस्था कुठे गेली ते बघा. तुम्ही काही करा, बलात्कार करा, तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही काय अनाचार करा, आमच्या पक्षात या, तुम्हाला संरक्षण ते आता इथे आले. त्यांचे माझा सागरला माझा बाप बसतो सांगणारे वाह्यात बोला, विभंजनकारी विचार मांडा. आमचं कोणी वाकडं करणार नाही. त्यांनाही असंच वाटलं असतं आमचं कोणी वाकडं करतील. आशीर्वाद कोणाचे ते पाहून. या कॉन्सर्टमध्ये आलेले बहुसंख्य तरुण तरुणी हे विद्यार्थी होते. मृत्युमुखी पडलेले तरुण तरुणी MBAचे विद्यार्थी होते. त्यांनी नेमकं कोणतं ड्रग्ज घेतलं होतं याची अजूनही पुष्टी होऊ शकलेली नाही. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे. ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार. हे जे कोण होते, हे पुरवणारे कोण होते, ते आलं कसं, याची पूर्णपणे चौकशी करून यामध्ये जेही कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मोठ्या प्रमाणावरती रेकॉर्ड अशा प्रकारची ड्रग्सची जप्ती ही पोलिसांनी केलेली आहे. पोलीस या विषयामध्ये 24/7/365 हे कार्यरत असून, ऍक्टिव्ह असून, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ड्रग्स पेडलिंग हे त्या ठिकाणी सापडलं जाईल, त्या ठिकाणी पोलीस त्याच्यावरती आपला घाव घालतील. ड्रग्जचं सेवन हा कायद्यानं गंभीर गुन्हा आहेच, पण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ती गंभीर बाब आहे. मुंबईसारख्या शहरात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मुलामुलींपर्यंत इतक्या सहजपणे ड्रग्जचा पुरवठा होत असेल तर ती मुंबईची तरुणाई आणि मुंबई पोलीस दोघांसाठीही धोक्याचा इशारा आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ज्ञ. शैलेश सर, नमस्कार. नमस्कार. मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि पालक शिक्षक संघटनेच्या सदस्य ज्योती राणे आपल्या सोबत आहेत. ज्योतिताई नमस्कार. नमस्कार.
ज्योतिताई, पहिल्यांदा तर मला तुम्हाला विचारावं लागेल की मुंबईमधली ही भयंकर घटना ऐकल्यानंतर एक पालक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून काय आलं तुमच्या मनात? थोडीशी चिंता वाटते. हम्म, खरंच आहे, हे अतिशय भयंकर आहे आणि आत्ताच्या पिढीसाठी आणि पालकांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते खूपच डेंजरस गोष्ट आहे ही. हम्म, हम्म. पण याच्या अगोदर तुम्ही कधी ऐकलं होतं का की ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि अचानकपणे 2 कॉलेजमधली मुलं कार्यक्रमामध्येच गेली? नाही, तसं काही ऐकिवात माझ्यातही नाही. म्हणजे पूर्वी पुस्तकं वगैरे वाचलेली आहेत, हम्म. पण असं काही ऐकिवात तेवढं मला आलेलं नाहीये. काय अनुभव आहेत तुमचे आत्ताच्या तरुण मुला मुलींच्या बाबतीतले? कारण तुम्ही या सगळ्या फ्रॅटर्निटीमध्ये वावरता. कारण आता सारास म्हटलं जातं की शाळांपर्यंत पोहोचले, कॉलेजेस पर्यंत पोहोचले. काय अनुभव आहेत तुमचे पालक म्हणून? कॉलेजमध्ये तर नक्कीच, कॉलेजपर्यंत तर नक्कीच पोहोचलेलं आहे. हम्म, शाळामध्ये पोहोचलेलं आहे की नाही असं वाटत नाही, पण जर पोहोचलेलं असेल तर ते अत्यंत ती अतिशय गोष्ट महत्वाची आहे आणि ती इतकी सिरियसली आता घेतली पाहिजे की याच्यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की हे ड्रग्स नेमके पोचतात कसे आणि तरुणाईला हे वेड लावणारं जे काही आहे ते होता नाही. कारण हे जे आजचे जे तरुण आहेत ते उद्याचे नागरिक आहेत आणि जर आपल्याला उद्याचा सक्षम भारत जर बनवायचा जर असेल तर या सगळ्या गोष्टी मुळापासून उपटून काढल्या पाहिजेत. बरं. धनराज सर, खरं तर पालक म्हणून या अगदी साध्या अपेक्षा आहेत, पण सध्याचं आपल्या आजूबाजूचं जग तितकं साधं राहिलेलं नाहीये हे या घटनांवरनं दिसतंय. एस्पेशली ड्रग्सच्या बाबतीत म्हणायचं तर ही घटना भयंकर आहेच, पण त्याही पेक्षा भयंकर आहे गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये झालेल्या कारवाया. अंधेरीमधल्या एका छोट्याशा 13,000 रुपये भाड्याच्या खोलीमध्ये 25 ते 30 कोटींचं ड्रग्स तयार होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये हे ड्रग्स तयार होतं, मुंबईमध्येच ते वापरलं जातं किंवा मुंबईच्या बाहेरही जात असेल. केमिकल ड्रग्स तयार करण्याच्या प्रक्रिया इतक्या सोप्या आणि इतक्या सहज झालेल्या आहेत, कुठपर्यंत पोलीस पुरं पडणार? एकंदर आपण हा जो प्रश्न आज चर्चेला घेतलेला आहे ना, हा एका राज्यापुरता प्रश्न राहिलेला नाही. हा संपूर्ण भारत देशाचा प्रश्न झालेला आहे. हे जे एका 13 बाय 12च्या खोलीमध्ये अनेक 25-30 हजाराचं ड्रग्स सापडलं, कोटींचं. त्याच्या आधीच्या घटना बघा. आपल्या नाशिकमध्ये 1000 करोडचं, 3000 करोडचं ड्रग्स सोलापूरमध्ये, हो. पुण्यामध्ये अशा कित्येक पार्टीज आणि कित्येक ड्रग्सच्या केसेस झालेल्या आहे. हे जाळं एवढं लांब गेलेलं आहे की एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की वर्धा जिल्ह्यामध्ये कारंजा नावाचं एक तालुका शहर आहे. साधारण 15-20 हजार लोकवस्तीचं गाव असेल. तिथे एक ड्रगची फॅक्टरी, तिथे 360 करोडचं ड्रग्स सापडलं. म्हणजे अगदी खेडपाड सुद्धा आणि शाळा कॉलेजेस तर सोडाच, पण शाळा सुद्धा शिल्लक राहिल्या नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे या जेन झी, हे जे नवीन पिढी आलेली आहे त्यांची मानसिक विश्लेषण त्यांचं करून जर आपण बघितलं तर ह्याना फक्त आजच्या जगण्यापुरतं आज किती मजा करून घेऊ, आज नाही तर उद्या अजिबात शक्य नाही, असं जे काही त्यांचं एक मानसोपचार विचार चाललेले आहे, मानसिक त्यांची दृष्टी अशा प्रकारे बदलत आहे. ही लीलया या सगळ्या गोष्टींची बळी पडते. आता पोलीस यंत्रणा ही कुचकामी झाली असं सगळीकडे हाकाटी, आज सकाळपासून सगळीकडे पोलीस यंत्रणा कुचकामी झाली. काही अंशी हे म्हणणं बरोबर आहे, पण त्याहून जर दुरुस्त करून बोलायचं असेल तर पोलीस यंत्रणा कुचकामी का झाली याचा विचार करायला पाहिजे. याच्यामध्ये राजकारण आणता कामा नये, याच्यामध्ये इतर काही गोष्टी धर्माच्या आणता कामा नये, पण निस्पृहपणे विचार केला तर ड्रग ही एक रिप्लेसिंग करन्सी, म्हणजे सोनं किंवा डॉलर याच्यासारखं ड्रग हे दहशतवादाच्या किंवा लेनदेनच्या व्यवहारात, शस्त्रांच्या व्यवहारात एक करन्सी म्हणून वापरलं जाते. आता कुंद्रा बंदराचं 20,000 करोडचं बघा आणि बाकीचं सगळं बघा. मला आजपर्यंत या सगळ्या केसेस मध्ये सांगा, कोणीतरी एक जो मेन किंग पिन आहे, खूप मोठा मासा, अटकला का, अटक झाली का, त्याला शिक्षा झाली का? अजिबात झालेली नाही. आज या नेस्कोच्या केसमध्ये 6 जणांना अटक केलेली आहे. हे 6 जण कोण आहे? ते पेडलर्स, पेडलिंग लेवलला आहे. पण इथे मेन माणूस कोण आहे तिथपर्यंत कुठल्याही बाबतीत आपलं इन्व्हेस्टिगेशन का जात नाही? प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मुंबईच्या
साखळी अँटी पूर्ण होत नाही. नार्कोटिक सेल आणि एटीएस हम्म. या दोन्ही यंत्रणांचे गुप्त हेर आहेत. त्यांना ही माहिती कशी मिळू शकत नाही? कशासाठी तुम्ही पोलिसांचा वापर करता? पोलीस मशिनरी फेल झाली म्हणता. मशिनरी म्हणजे काय? किर्लोस्करचं इंजिन आहे का ते फेल व्हायला किंवा त्याच्यात मध्ये बिघाड व्हायला? मला महत्वाचं म्हणायचं आहे त्या यंत्रणेचा, त्या इंजिनाचा ऑपरेटर काय करतोय? मंत्रालयामध्ये बसून तुम्ही फाईल चालून बाकीचं सगळं करता, मग हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? आणि एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की आपण काही केलं तर आपलं काय बालबाका होत नाही. कुठून तरी आपण न्यायालयीन लढाई इकडे तिकडे करून पैशाच्या जोरावर किंवा आपल्या राजकीय लागे बांधच्या जोरावर आपण सुटतो. ही जी उर्मी आणि गरमी एका विशिष्ट वर्गामध्ये निर्माण झालेली आहे ना, त्याचं हे कुकृत्य आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. लोकांनी शहाणं व्हावं, लोकांनी याच्यातून समज घ्यावी, पालकांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी याच्यातून धडा घेण्यासारखी ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे. ठीक. शैलेश सर, या सगळ्या प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर मी सहज उत्सुकता म्हणून शोधायला गेले की ही कॉन्सर्ट नेमकी काय आहे. म्हणजे कारण त्याच्या नावावरनं पण काही फार उलगडा होत नव्हता. 9x9 म्हटलं बघूयात काय आहे ते, म्हणून त्याचे काही व्हिडिओज बघितले. जबरदस्त झिंग आणणारं म्युझिक असं जर त्याचं वर्णन केलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही. त्याची तिकीटं सुद्धा प्रचंड महाग आहेत आणि तेवढी तिकीटं घेऊन ही 4-4.5 हजार तरुण तरुणी त्या कॉन्सर्टसाठी पोहोचली. म्हणजे आयुष्यात नशा म्हणून जी काय असते ती सगळी यांच्या पायाशी लोळण घेत असताना सुद्धा त्या झिंग आणणाऱ्या वातावरणात यांना आणखीन ड्रग्स कशाला लागतं? थोडा आपला आवाज कट झालाय. ह्या वातावरणात मुलांनी ड्रग्स का घेतला असं तुमचा प्रश्न होता. हो हो हो. काय बघा, पार्टी कल्चर जसं आता वंजारी साहेबांनी सांगितलं की जनजी हे वेगळ्या दिशेने चाललेली आहेत, तर तसेच आता आपल्याला आपण जर बघतोय तर पार्टी कल्चर हे गेले 15-20 वर्षापासून येते. ओके. आणि त्यामुळे ना या पार्टी कल्चरमध्ये नुसतं म्युझिकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स तुम्ही घ्या, त्याच्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतील, झिंग येईल किंवा वेगळ्या दुनियेत राहाल, अशा प्रकारची मानसिकता किंवा विचार या तरुणाईपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे ड्रग्स, पार्टी ही सगळी मजा आणि मौज मस्ती आहे आणि जीवनातला एक अविभाज्य आणि आनंददायी घटक आहे, असेच विचार आपल्या तरुणाईपर्यंत जात आहेत. पण हे ड्रग्स जीवघेणे असू शकतात. ड्रग्स म्हणजे शरीराला अपाय करणारे आहेत. ड्रग्स म्हणजे मजा नाहीये, अशा प्रकारचं शिक्षण किंवा एज्युकेशन मुलांपर्यंत जातच नाही. मग आता चर्चा पण अशी झाली होती की हे ड्रग्स काय शाळेपर्यंत गेलेले आहेत का? हो, आत्ताच नाही, गेले 10 ते 15 वर्ष झाले मी बघतोय शाळेतीलही काही विद्यार्थी ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. काही ना काही प्रकारचे ड्रग्स आहेत. म्हणून हे आजचं नाहीये, खूप जुनं आहे, वाढतच चाललेलं आहे. त्याचे सामाजिक दुष्परिणाम खूप आज आपल्याला दिसत आहेत. पण या मुलांना जेव्हा हे व्यसन लागतं ड्रग्सचं, तुम्ही मगाशी म्हणालात अगदी ऍप्ट होतं ते की त्यांना झिंग हवी असते, त्यांना नशा हवी असते. हे काय असं आहे का काही की हा अनुभव जर मी नाहीच घेतला या आयुष्यातला तर म्हणजे संपलंच सगळं आणि मग एकदा तरी मला हा अनुभव घ्यायचाच आहे आणि मग एकदा घेतला की त्याच्यापासून पाठ फिरवणं सोपं नसतं? अगदी यात विशेष आपल्याला असं दिसतंय की बऱ्याच तरुणाईला ही काहीतरी मजेशीर गोष्ट आहे असं वाटणं, मी काहीतरी एक एक्सपेरिमेंट करून बघतो, म्हणजे एक्सपेरिमेंटेशन, ती उत्सुकता जेव्हा आहे, उत्सुकतेला अवेलेबिलिटीची जेव्हा साथ मिळते तेव्हा हे सहजपणे मुलं ह्या ड्रग्स कडे ओढली जातात. आता ज्या प्रकारची ड्रग्स असतात, म्हणजे एवढी पावडर म्हणा, एक्स्टसी म्हणा, अशी वेगवेगळे जे केमिकल ड्रग्स आहेत यांचं ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल हे खूप जास्त असतं. म्हणून तुम्ही जसं म्हणालात की ज्यांचं ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल जास्त असतं अशी ड्रग्स एकदा घेतल्यानंतर वारंवार घेण्याची सवय किंवा ती उत्सुकता किंवा अडिक्शन हे लागण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणजे जसं आपण सहजतेने बघतो, घरी दररोज कोणीतरी कॉफी पितं. कॉफी हे सबस्टन्स जरी मनाला चांगलं देणारं म्हणजे उत्तेजना देणारं असलं तरी त्याची ऍडिक्टिव्ह पोटेन्शियल ही कमी असते. पण मार्केटमध्ये येणारे एमडी पावडर, एक्स्टसी, कॅनाबिस, ओपिओइड ह्यासारखे जे ड्रग्स असतात
यांचं अडिक्टिव्ह पोटेन्शियल खूप जास्त असल्यामुळे त्यांचं ॲडिक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्याच्यामुळेच कदाचित हे प्रकार खूप वाढत चाललेत. ज्योती मॅडम, मगाशी तुम्ही म्हटलात की या सगळ्या मुलांकडनं चांगले नागरिक बनण्याची अपेक्षा, एक पालक म्हणून तुमची ही अपेक्षा खूप रास्त आहे, पण ते पालक म्हणून ही अपेक्षा पूर्ण करताना जर मुलांच्या वाटेमध्ये हे अडथळे येणार असतील, तरुणींच्या वाटेमध्ये हे अडथळे येणार असतील आणि त्यांच्या त्या जगाची तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर त्या जगाची तुम्हाला किमान माहिती व्हावी यासाठी यंत्रणा काही करताना दिसतायत का? मग ते सरकार असेल, मग ती महाविद्यालय असतील, मग ते पोलीस असेल, किंवा एकूण समाज म्हणून याच्यातली कुठली तरी जबाबदारी पालकांपर्यंत पोहोचवली जाते का? कुठला तरी अवेअरनेस पालकांपर्यंत येतो का? की तुमच्यासारखे अनेक पालक असे आहेत की जे अनभिज्ञ आहेत या सगळ्यापासून, ज्यांना कल्पनाच नाहीये की या मुलांच्या जगात चाललंय काय? हो, तसं बघायला गेलं तर पालकांना बऱ्याचशा गोष्टी फक्त इन्स्टा म्हणा किंवा फेसबुक म्हणा, न्यूजवर म्हणा, हे सगळं माहिती असतं किंवा वर्तमानपत्रातून या सगळ्या गोष्टी कळत जातात. पण बघायला गेलं तर आता मगाशीच मी म्हटलं की शाळेमध्ये याच्यापूर्वी हे मला लक्षात येतंय आता की आपण व्हाईटनरची जी इंक असते, ती व्हाईटनरची इंक सुद्धा मुलांना वास घ्यायला आवडायचा किंवा त्यांना ते थोडंसं म्हणजे ते पण एक प्रकारचं ड्रग्जच आहे असं मला वाटतं. शैलेश सर कदाचित याच्यावर जास्त भाष्य करू शकतील. पण मग जर सॉरी हे जर आपल्याला वर्तमानपत्रातून म्हणा किंवा शालेय स्तरावर म्हणा, शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा, जर जनजागृती जर झाली तर खरंच फार गरजेचं आहे, जेणेकरून पालकांपर्यंत विद्यार्थ्यांना सुद्धा याची जाणीव होईल की हे सगळं जे आहे किंवा हे जे आभासी जग आहे ते अतिशय खोटं आहे आणि हे तात्पुरतं आहे. आपल्याला खूप आयुष्य छान घालवायचं असेल तर त्यासाठी वेगळ्या आपल्याला आपलं स्वतःचं एक योगदान चांगल्या पद्धतीने देता आलं पाहिजे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण जनरली असं म्हणतात की तंत्रज्ञानानं जग जवळ आलं, पण मुलांच्या या आयुष्याचा विचार केला, त्यांच्या आयुष्यातल्या या बाबींचा जर विचार केला तर ते तंत्रज्ञानाने जास्त जवळ आलेत की पालकांपासून, समाजापासून जास्त दूर गेलेत की काहीच आपल्याला कुणाला कळत नाही त्यांच्या आयुष्यात काय चाललंय? हो, तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो तंत्रज्ञानाने जग जवळ आलेलं आहे, हे जरी कितीही खरं असलं तरी पण आज जर बघायला गेलं तर समाजात आपल्याला असं दिसतंय की 4 मित्र जेव्हा एकत्र बसलेले असतात तेव्हा ते एकमेकांबरोबर बोलत नाहीत, गप्पा मारत नाहीत, तर ते मोबाईलच्या जगात असतात. प्रत्येक जण काहीतरी गेम तरी खेळत असतो, कुठेतरी व्हॉट्सअपवर चॅटिंग चालू असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं फॅमिलीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडताना दिसत नाहीये, जो तो आपापल्या जगामध्ये असतो. एकतर आजकाल पालक दोन्ही पालक जे असतात ते वर्किंग असतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचा वेळ जो आहे तो संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या कामामध्ये ते बिझी असतात. मुलांकडे तेवढं लक्ष दिलं जातं की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीवर खरंच खूप सजगतेने लक्ष दिलं गेलं पाहिजे. ओके. धनराज सर, मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की सरकार म्हणून याच्याकडे जितकं लक्ष द्यायला हवं तितकं दिलं जात नाही, असं तुमच्या म्हणण्याचा मतितार्थ होता. पण आता तुम्ही जेव्हापासून पोलीस सर्व्हिस करताय ते आतापर्यंत, तेव्हापासून ड्रग्सच्या एकूण प्रकारांमध्ये आणि त्याच्या विस्तारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे ज्या ज्या पद्धतीचं ड्रग्स आधी येत होतं काही वर्षांपूर्वी आणि आता येतं त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्याची जी क्षमता आहे ती प्रचंड वाढलेली आहे आणि ते ज्या प्रमाणामध्ये येते तेही प्रचंड वाढलेलं आहे. या तुलनेमध्ये यंत्रणांमध्ये काय वाढ झाली? म्हणजे एक नार्कोटिक्स डिपार्टमेंट किंवा मुंबई पोलीस किंवा पोलिसांची यंत्रणा या पुरेशा आहेत का आता या वाढत्या सगळ्या पसाऱ्याला आणि त्याच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी? नाही, अजिबात पुरेसा नाही आहे. कारण हा जो स्पीड आहे ना, ड्रगचा जो राक्षस वाढतोय त्याचा स्पीड एवढा भयंकर आहे की त्या स्पीडला आपल्या यंत्रणांचा स्पीड कोप अप नाही करू शकत खऱ्या अर्थाने. पोलीस यंत्रणा म्हटली तर ती कायदेशीर कायदे जे आहेत आपल्याकडे त्याच्यावरून काम करणार. एक काळ असा होता की आपल्याकडे ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट होता, त्याच्यामध्येच फक्त ड्रगच्या केसेस व्हायच्या. 70च्या दशकामध्ये आपण NDPS कायदा आणला. या NDPS इतका सूक्ष्म आणि एवढा अभ्यासपूर्ण कायदा आहे की नार्कोटिक ड्रग आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट म्हणजे असे पदार्थ ज्यांचा तुमच्या सायकोलॉजीवर, तुमच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो असे पदार्थ, आणि त्यांची यादी लिस्ट हे सगळं झालं. पण ज्या पद्धतीने हे सगळं झालं त्या पद्धतीने आपल्या यंत्रणांनी सुद्धा वाढ केली.
आपल्याकडे अँटी नार्कोटिक सेल हा कधी नव्हता, तो स्थापन झाला 1980-85 नंतर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान 1-2 तरी त्याचे लोक असावेत असं सुरू झालं. ATS ही सुद्धा याच्यामध्ये लागलेली आहे, कारण हा जो विळखा आहे ड्रगचा, हा ड्रग टेररिझम आहे, ड्रग माफियाच्याही पुढे गेलेला आहे. हा एक दहशतवाद आहे आणि तरुण पिढीला संपवण्यासाठी यांनी जणू काही विडा उचललेला आहे. अशा पद्धतीनं अशा मार्गाने ड्रग इकडे येत आहे. माझा यक्ष प्रश्न असा आहे, तुमचं घर आहे, तुम्ही चौकीदार आहात, तुम्ही पहारेदार आहात घराचे. केंद्र सरकारला माझं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये ड्रग येतं. महाराष्ट्राचं सोडा, तुम्ही इतर याच्यामध्ये बघा. मुंबई इथं आता एवढं लक्षवेधी असल्यामुळं आपण मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून याच्यामध्ये चर्चा करतोय. पण गुजरात घ्या, दिल्ली घ्या, राजस्थान घ्या, मध्य प्रदेश घ्या, बिहार घ्या, झारखंड घ्या, उडता पंजाब झालेला आहे तो घ्या, संपूर्ण भारत देश उडता झाला की काय एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग येत आहे. आणि खरं तर इथे नितांत गरज आहे अतिशय सक्षम केंद्रीय यंत्रणा असण्याची. या केंद्रीय यंत्रणेशिवाय या महिन्यात जाणार नाही. पण जर ड्रग ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक करन्सी होत असेल किंवा मोठमोठ्यांची आता खराता सारख्यांची घबाडं निघतात आहे, त्याच्यातले ब्लॅकचे मनी व्हाईट करण्यासाठी ह्या धंदा केला जात असेल तर याला रोकावं कोणी, हा एक यक्ष प्रश्न आहे. आणि लोकांना हे सगळं कळतं. त्या काळात आजच्या काळात काय केवढा फरक आहे. आता माझ्या म्हणण्याशी शैलेंद्रजी ऍग्री होतील की ड्रग इतक्या मोठ्या प्रमाणात या क्लब आणि बाकीच्या कॉन्सर्टमध्ये अशा पद्धतीच्या सांगीतिक कार्यक्रमामध्ये का घ्यावे लागतात. काही ठिकाणी आम्ही जेव्हा रेडला जात असू तेव्हा गिराईक म्हणून मी स्वतः जात असे आणि आधी बसला राहत असे. त्या क्लबमध्ये एवढं म्युझिक जोरात असतं की कानाचे पडदे सुटले पाहिजे. मग इतकं जोरात म्युझिक ऐकू कोण शकतो नॉर्मल माणूस, तर त्याला थोडीशी नशा करावी लागते. नशा केल्यानंतर तो झिंगतो आणि त्या झिंगेमध्येच तो एवढं कर्ण कर्कश संगीत बर्दाश्त करू शकतो, नाहीतर शक्य होत नाही. दुसरा महत्वाचा कळीचा मुद्दा आहे, आमची जी जेन झेड आहे या जेन झीच्या सायकोलॉजीचा आम्ही परिपूर्ण विश्लेषक अभ्यास केलेला नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या शाळेची सिलेबस, कॉलेजची सिलेबस रचलेली नाही. हा केवळ एका यंत्रणेला, शिक्षण यंत्रणेला, एखाद्या पोलीस यंत्रणेला, न्यायिक यंत्रणेला जोर देऊन चालणार नाही. तर या देशामध्ये जे पॉलिटिकल विल असते ती स्ट्रॉंग पाहिजे. आणि जर असं ठरवलं, जसं दहशतवादाविरुद्ध आपण कारवाई करतो तशा प्रकारचा हा ड्रग्सचा दहशतवाद देशात माजलेला आहे. या पद्धतीने जर कारवाई सरकारने केली तरच याच्यावर योग्य उत्तर मिळेल, अन्यथा नाही. बर शैलेश सर, याच्यातला आता मला दिसणारा एक चिंतेची बाब ही आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये एका हाय प्रोफाईल कॉन्सर्ट मध्ये 2 तरुणांचे मृत्यू झाले म्हणून हा विषय इतका चर्चेला आला. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रकार की ओव्हरडोसमुळे तरुणांचे मृत्यू होणं हे प्रकार आता काही नवे राहिलेले नाहीयेत. काय सांगतो तुमचा अनुभव या क्षेत्रामधल्या इतक्या वर्षांचा, की याकडे जितकं लक्ष द्यायला हवं तितकं लक्ष आहे यंत्रणांचं, की एखादी अशी सनसनाटी केस झाली की त्याच्यावर चर्चा होतात पण मग बाकी वेळेला त्याकडे कुणाचं लक्षही जात नाही? अगदी मानसोपचार तज्ञ म्हणून मला हे सांगायचं आहे की नक्कीच वंजारी सरांनी जसं सांगितलं, यंत्रणेचं तेवढं लक्ष नाही, नी जर्क रिॲक्शन हे बऱ्याच वेळेस होत आहे. म्हणजे जेव्हा काही केसेस होतात तेव्हा आपण कारवाया करतो, पण त्याच्या मुळाशी जाऊन पूर्ण यंत्रणा चेंज करावी असं होत नाहीये. म्हणून आज अशी गरज आहे की या सगळं ज्या प्रकारे ड्रग माफिया, नार्को टेररिझम ज्याला आपण म्हणतोय, की एखाद्या कंट्रीमध्ये ड्रग्स वाढून तिथल्या युथला आपण नष्ट करायचं, तिथलं देशाचं अस्तित्व संपवायचं, अशा प्रकारचे जे टेररिझम होतं आणि त्याच्यातून टेररिझमला फंडिंग होतं, ही खूप जुनी कल्पना आहे. सरांनी ती अगदी व्यवस्थितपणे मांडलेली आहे. पण या सोबतच आपण शाळा, कॉलेज, शिक्षण याच्यातूनही ड्रग्स आता सध्या ज्या पद्धतीचे सगळे समाजात हे पसरलेलं आहे त्याबद्दल शिक्षण देणं, मुलांना अवेअरनेस करणं, फॅमिलीमध्ये ड्रग्स बद्दल पॅरेंट म्हणून बोलणं, ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करू इच्छितो. 15 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सुरुवातीला माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि ड्रग्सचे असे बरेच केसेस मी बघायचो. म्हणून मी स्वतःहून शाळेला व्हिजिट करायचो एखाद्या
आणि त्यांना सांगायचो की मला तुमच्या शाळेतील मुलांना ड्रग्स आणि व्यसनाबद्दलची माहिती देण्यासाठीचं लेक्चर द्यायचंय. तर मला कितीतरी शाळेकडून नकार आलेला याची काही गरज नाहीये. तुम्ही उगीच काहीतरी आमच्या शाळेला सांगताय, मुलांना काहीतरी सांगताय असं मला म्हणण्यात आलेलं आहे. पण आज तुम्ही बघितलं तर त्याचा ब्रह्मराक्षस झालेला आहे. म्हणजे ड्रग्स एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपल्या भारतीय गव्हर्नमेंटची एक स्टडी आहे, त्या स्टडीत असे दर्शवलेलं आहे की भारतातील शाळेतील 50% विद्यार्थी म्हणजे 9वीतील 9th स्टँडर्ड मधील 50% विद्यार्थी काही ना काही ड्रग्स केलेले आहेत. ही आपली स्टडी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे तो सिगरेट असेल, तंबाखू असेल, वेगळ्या प्रकारचा ड्रग असेल, अल्कोहोल असेल. तर ही दयनीय अवस्था जर 8-10 वर्षापूर्वीची आपल्या गव्हर्नमेंटच्या स्टडीमध्ये असेल तर आजचं स्थिती तुम्ही अनाकलनीय आहे. अनाकलनीय आहे आणि ती भीषण सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे सिंथेटिक ड्रग्स सध्या तयार केले जाते, केमिकल्स वापरून जे ड्रग्स तयार केले जाते, त्याच्यामधून प्रचंड आर्थिक उलाढाल होतीये. करोडोंनी पैसा त्याच्यातनं उलाढाल होतीये. तो सगळा काळा पैसा आहे. किलोमध्ये बनवायचं, ग्रॅममध्ये विकायचं, अशा पद्धतीचा हा बिझनेस आहे. मग या बिझनेसला आणखीन गिराईकं लागणार आहेत. ती गिराईकं या तरुण मुलांच्या माध्यमातून शोधली जातात आणि त्यातनं तरुण पिढी पूर्ण बर्बाद होतीये. हे सायकल कुणाला दिसत नाहीये का? हे विशियस सर्कल कुणाला दिसत नाहीये का? तर सगळ्यांना दिसतंय. ते माध्यमांना जसं दिसतंय तसं ते यंत्रणांना दिसतंय, तसं ते सरकारला सुद्धा दिसतंय. पण ते भेदायचं कसं? ते भेदण्याची मानसिकता सगळ्यांची आहे का? ते भेदण्यासाठी जी ताकद लावावी लागेल ती सगळ्यांची आहे का? ती आर्थिक गणितं मोडण्याची ताकद सगळ्यांची आहे का? हा कळीचा सवाल आहे. जर ती इच्छाशक्ती दाखवणार असतील यंत्रणा, सरकार आणि समाजातले सगळे घटक, तरच हे विशेष सर्कल तोडता येईल. नाहीतर यातली आर्थिक उलाढाल बघता याला जो हात लावला जातो तो वरवरचा असेल. याच्यातले जे मासे पकडले जातात ते छोटेच असतील, पण यातले खरे गुन्हेगार मात्र कायद्याच्या कक्षेच्या बाहेरच राहतील. ते तोडायचं की नाही हे संपूर्णतः इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.